Today we are going to learn WH questions. WH questions means the questions which start with WH words. For example, what, why, whom, where, who, whose, which, how many, how much and how long. Today in this first part we are going to cover some of the WH words and they are when, where, what, whom, which, whose and who. We have to remember some things before framing questions regarding helping verbs. जर वाक्यामध्ये am, is, are, was, were, has, have, had, shall, will, can, could, should, would, may, might आणि must हे हेल्पिंग वर्ब्स आलेले असतील तर आपल्याला त्याचा प्रश्नामध्ये उपयोग करायचा आहे. परंतु जर हे हेल्पिंग वर्ब वाक्यामध्ये नसतील तर काय करायचं आहे? तर वाक्य रचना सब्जेक्ट प्लस मेन वर्ब कर्ता प्लस मुख्य क्रियापद अशी असेल. म्हणजेच कर्त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद न येता हेल्पिंग वर्ब्स न येता मुख्य क्रियापदाचे पहिले रूप आले असेल तर आपल्याला डू वापरायचा आहे. फॉर एक्झाम्पल वी गो. वी हा सब्जेक्ट आहे आणि गो हे मेन वर्ब आहे. गो हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे त्यामुळे डू वापरायचा आहे. तर डू वापरल्यानंतर मेन वर्ब जसंच्या तसं आपल्याला प्रश्नामध्ये घ्यायचं आहे. टू गो. कर्त्यानंतर मुख्य क्रियापदाला यस किंवा इयस लागलेला असेल तर आपल्याला डज वापरायचा आहे. फॉर एक्झाम्पल शी गोज. गो हे पहिलं रूप आहे आणि त्याला इयस लागलेला आहे त्यामुळे आपल्याला डज वापरायचा आहे. डज गो. डज वापरल्यानंतर मेन वर्बला यस किंवा इयस लागलेला असेल तर तो निघून जातो. कर्त्यानंतर मुख्य क्रियापदाचे दुसरे रूप आलेले असेल तर आपल्याला डीड वापरायचा आहे. फॉर एक्झाम्पल वी वेंट. वेंट हे क्रियापदाचं दुसरं रूप आहे त्यामुळे आपल्याला डीड वापरावा लागणार आहे. डीड वापरल्यानंतर मेन वर्बचं पहिलं रूप लिहावं लागतं. गो हे वेंटचं पहिलं रूप आहे. थोडक्यात वाक्यात हेल्पिंग वर्ब नसेल तर आपल्याला डू, डज किंवा डीड वापरायचा आहे. डू आणि डज हे वर्तमान काळात वापरले जातात. डीड भूतकाळात वापरलं जातं. गो हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे यस किंवा इयस नसलेलं तर आपल्याला डू वापरायचं आहे. हो हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे त्याला इयस लागलेला आहे म्हणून डज वापरायचं आहे. वेंट हे क्रियापदाचं दुसरं रूप आहे त्यावेळी आपल्याला डीड वापरायचा आहे. व्हेन, व्हेअर, व्हॉट, whom. व्हेन. व्हेनची स्ट्रक्चर आहे व्हेन प्लस हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस मेन वर्ब प्लस वाक्याचा उरलेला भाग प्लस क्वेश्चन मार्क. व्हेन म्हणजे कधी, केव्हा. वाक्यातील अंडरलाईन केलेला भाग आपल्याला टाइम म्हणजेच वेळ, काळ, तारीख, वार, दिवस किंवा महिना दाखवत असेल तर आपल्याला त्या प्रश्नाची सुरुवात व्हेनने करायची आहे. फॉर एक्झाम्पल सरिता वेक्स अप अर्ली इन द मॉर्निंग. सरिता सकाळी लवकर उठते. इथे अर्ली इन द मॉर्निंग हा सिंगल ब्लॅक अंडरलाईन केलेला जो भाग आहे ते आपलं उत्तर आहे. अर्ली इन द मॉर्निंग सकाळी लवकर. सरिताची उठण्याची वेळ आपल्याला यावरून कळते आहे त्यामुळे आपल्याला प्रश्नाची सुरुवात व्हेनने करायची आहे. प्रश्न तयार करताना वाक्यातील अंडरलाईन केलेला भाग आपल्याला प्रश्नामध्ये घ्यायचा नाही. म्हणजेच अर्ली इन द मॉर्निंग हा भाग आपल्याला वगळून टाकायचा आहे आणि सरिता वेक्स अप
एवढाच वाक्याचा भाग आपल्याला प्रश्नामध्ये घ्यायचा आहे. सरिता सब्जेक्ट आहे आणि वेक्स अप हे मेन व्हर्ब आहे. वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब आलेलं नाही. आपण बघितलं की वाक्यामध्ये जर हेल्पिंग वर्ब आलेलं नसेल तर आपल्याला टू, डज किंवा डीडचा वापर करायचा आहे. इथे मेन व्हर्बला यस लागलेला आहे, म्हणजेच आपल्याला डजचा उपयोग करायचा आहे. क्वेश्चन कसा तयार होतो तर व्हेन डज सरिता वेक अप क्वेश्चन मार्क. सरिता कधी उठते? व्हेन नंतर आपण डज घेतलेला आहे. त्यानंतर सब्जेक्ट आहे सरिता. त्यानंतर मेन वर्ब आहे वेक. वेकचा यस निघून गेलेला आहे कारण आपण डज वापरलेला आहे. त्यानंतर अप आणि क्वेश्चन मार्क दिलेला आहे. वी विल मीट ॲट 6 PM. आपण संध्याकाळी 6ला भेटू. संध्याकाळी 6 वाजता आपल्याला टायमिंग कळतो आहे, त्यामुळे आपल्याला प्रश्नाची सुरुवात वेनने करायची आहे. ॲट 6 PM हा भाग आपल्याला प्रश्नात घ्यायचा नाही. वी विल मीट एवढेच वर्ड्स आपल्याला वापरायचे आहेत. वी हा सब्जेक्ट आहे, विल हेल्पिंग वर्ब आहे, मीट मेन वर्ब आहे. वेन विल वी मीट? आपण कधी भेटू? क्वेश्चन मार्क. वेन नंतर हेल्पिंग वर्ब विल घेतलेला आहे. त्यानंतर सब्जेक्ट आहे वी आणि मेन वर्ब आहे मीट. पुढे आहे व्हेअर. व्हेअर प्लस हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट वाक्याचा उरलेला भाग आणि क्वेश्चन मार्क द्यायचा आहे शेवटी. व्हेअर म्हणजे कुठे. वाक्याचा अंडरलाईन केलेला भाग आपल्याला प्लेस म्हणजे ठिकाण किंवा स्थळ दाखवत असेल तर आपल्याला व्हेअरने प्रश्नाला सुरुवात करायची आहे. फॉर एक्झाम्पल, शी केप्ट द नॉवेल ऑन द कबर्ड. तिने कादंबरी कपाटावर ठेवली. ऑन द कबर्ड हा वाक्याचा अंडरलाईन केलेला भाग आहे. ऑन द कबर्ड म्हणजे कपाटावर, म्हणजे कादंबरी ठेवण्याची जागा आपल्याला ती दाखवतो आहे. त्यामुळे आपल्याला व्हेअरने प्रश्नाला सुरुवात करायची आहे. सब्जेक्ट नंतर मेन वर्ब आलेला आहे, हेल्पिंग वर्ब नाही. केप्ट हे व्हर्बचं दुसरं रूप आहे आणि व्हर्बचं दुसरं रूप आलेलं असेल तर आपल्याला डीड वापरायचा आहे. व्हेअर डीड शी कीप द नॉवेल? क्वेश्चन मार्क. तिने कादंबरी कुठे ठेवली? क्वेश्चन मार्क. व्हेअरने प्रश्नाला सुरुवात केली आहे. हेल्पिंग वर्ब म्हणून डीड घेतलेला आहे. त्यानंतर सब्जेक्ट आहे शी, मेन वर्ब आहे कीप. डीड वापरल्यामुळे आपण क्रियापदाचं पहिलं रूप घेतलेलं आहे. वाक्याचा उरलेला भाग द नॉवेल आणि शेवटी क्वेश्चन मार्क. दे विल गो टू पुणे ऑन दिस सॅटरडे. ते या शनिवारी पुण्याला जातील. टू पुणे हा भाग अंडरलाईन केलेला आहे, ते उत्तर आहे. टू पुणे यावरून आपल्याला प्लेस कळते आहे, ठिकाण कळतं आहे. त्यामुळे आपल्याला व्हेअरने प्रश्नाला सुरुवात करायची आहे. व्हेअर विल दे गो ऑन दिस सॅटरडे? क्वेश्चन मार्क. या शनिवारी ते कुठे जातील? क्वेश्चन मार्क. व्हेअर नंतर हेल्पिंग वर्ब घेतलेला आहे विल, सब्जेक्ट आहे ते, मेन वर्ब घेतलेला आहे गो आणि वाक्याचा जो उरलेला भाग आहे ऑन दिस सॅटरडे तो आपण मेन वर्ब नंतर घेतलेला आहे. व्हॉट. व्हॉटची स्ट्रक्चर आहे व्हॉट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस मेन वर्ब प्लस वाक्याचा उरलेला भाग प्लस क्वेश्चन मार्क. व्हॉट म्हणजे काय. जर वाक्याचा अंडरलाईन केलेला भाग आपल्याला नेम किंवा थिंग म्हणजेच नाम किंवा वस्तूबद्दल अधिक माहिती देत असेल तर आपल्याला व्हॉटने प्रश्नाची सुरुवात करायची आहे. फॉर एक्झाम्पल, ही फाउंड हिज शूज. त्याला त्याचे बूट सापडले. ही फाउंड एवढा भाग आपल्याला प्रश्नामध्ये घ्यायचा आहे. वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब आलेलं नाही. फाउंड हे क्रियापदाचं दुसरं रूप आहे, त्यामुळे आपल्याला प्रश्न तयार करताना डीड वापरायचा आहे. आता क्रियापदाला प्रश्न जर आपण विचारला, काय? फाउंड म्हणजे सापडले. काय सापडले?
आपल्याला उत्तर मिळतं आहे हिज शूज. क्रियापदाला आपण काय असा प्रश्न विचारला आणि त्या कायला योग्य असं समर्पक उत्तर मिळालं की आपल्याला व्हॉटने प्रश्नाला सुरुवात करायची असते. व्हॉट डीड ही फाइंड क्वेश्चन मार्क. त्याला काय सापडले. व्हॉट नंतर डीड घेतलेला आहे, त्यानंतर सब्जेक्ट आहे ही. फाउंडचं पहिलं रूप वापरलं आहे फाइंड. शी इज गिव्हिंग हर बुक्स. ती तिचे पुस्तकं देते आहे. गिव्हिंग म्हणजे देते आहे. काय देते आहे तर हर बुक्स. त्याला योग्य असं ते समर्पक उत्तर आपल्याला आलेलं आहे. त्यामुळे आपल्याला इथे व्हॉटने प्रश्नाला सुरुवात करायची आहे. व्हॉट इज शी गिव्हिंग क्वेश्चन मार्क. ती काय देते आहे क्वेश्चन मार्क. व्हॉट नंतर हेल्पिंग वर्ब आहे इज, करता घेतला आहे शी आणि मेन वर्ब आहे गिव्हिंग, शेवटी क्वेश्चन मार्क. पुढे होम. होम प्लस हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस मेन वर्ब प्लस वाक्याचा उरलेला भाग आणि नंतर क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. होम म्हणजे कोणाला. वाक्यातील इनडायरेक्ट ऑब्जेक्ट अंडरलाईन केलेलं असेल तर आपल्याला त्या प्रश्नाची सुरुवात होमने करायची आहे. सोनाली टोल्ड हर फादर टू ब्रिंग युनिफॉर्म. सोनालीने तिच्या वडिलांना गणवेश आणायला सांगितला. टोल्ड मेन वर्ब आहे, वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब नाही. मेन वर्बला कोणाला असा प्रश्न विचारला की त्याला योग्य असे समर्पक उत्तर मिळाले की त्या प्रश्नाची सुरुवात आपल्याला होमने करायची आहे. टोल्ड म्हणजे सांगितले. कोणाला सांगितले. हर फादर आणि तो भाग अंडरलाईन आहे. त्यामुळे इथे आपल्याला होमने प्रश्नाला सुरुवात करायची आहे. होम डीड सोनाली टेल टू ब्रिंग युनिफॉर्म. सोनालीने कोणाला गणवेश आणायला सांगितलं. होम नंतर डीड घेतला आहे, त्यानंतर सब्जेक्ट आहे सोनाली. टोलचं पहिलं रूप झालेलं आहे टेल आणि पुढे वाक्याचा उरलेला भाग टू ब्रिंग युनिफॉर्म आणि शेवटी क्वेश्चन मार्क दिलेला आहे. ही इज आस्किंग क्वेश्चन्स टू द टीचर. तो टीचरला प्रश्न विचारत आहे. आस्किंग म्हणजे विचारत आहे. कोणाला विचारत आहे. उत्तर आलं टू द टीचर. आपल्याला होमने प्रश्नाला सुरुवात करायची आहे. होम इज ही आस्किंग क्वेश्चन्स क्वेश्चन मार्क. तो कोणाला प्रश्न विचारत आहे. होम नंतर हेल्पिंग वर्ब आहे इज, सब्जेक्ट आहे ही, आस्किंग मेन वर्ब आणि क्वेश्चन हे ऑब्जेक्ट आहे. क्वेश्चन मार्क दिलेला आहे. त्यानंतर आहे विच आणि हुज. विचची स्ट्रक्चर आहे विच प्लस नाउन प्लस हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस मेन वर्ब प्लस वाक्याचा उरलेला भाग प्लस क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. विच म्हणजे कोणता, कोणती, कोणते. जर वाक्यातील अंडरलाईन केलेला भाग आपल्याला चॉईस किंवा सिलेक्शन बद्दल सांगत असेल तर आपल्याला विचने प्रश्नाला सुरुवात करायची आहे. शी लाइक्ड येलो कलर द मोस्ट. तिला सगळ्यात जास्त पिवळा रंग आवडला. इथे आपल्याला विचने सुरुवात करायची आहे. विच कलर डिड शी लाइक द मोस्ट. विच नंतर आपल्याला नाउन घ्यायचं आहे. इथे आपण कलर घेतलेला आहे. थोडक्यात अंडरलाईन केलेला जो भाग आहे व जो शब्द आहे त्याच्यानंतरून जे नाउन आलेलं असतं ते आपल्याला विच नंतर घ्यायचं आहे. विच कलर. आता इथे लाईक्ड आलेला आहे. वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब नाही, त्याच्यामुळे आपल्याला डीड वापरायचं आहे. विच कलर डीड, सब्जेक्ट आहे शी. लाईक्डचा डी आपण काढून टाकलेला आहे, लाईक घेतलेला आहे कारण आपण डीड वापरलेला आहे आणि वाक्याचा उरलेला भाग द मोस्ट लिहिला आहे आणि शेवटी क्वेश्चन मार्क दिला आहे. दे वेंट दिस वे. ते या रस्त्याने गेले. विच वे डिड दे गो. ते कोणत्या रस्त्याने गेले. विच नंतर आपण जो अंडरलाईन केलेला भाग आहे त्याच्यानंतरचा शब्द जे नाउन आलेलं होतं ते आपण घेतलेला आहे वे.
त्यानंतरून वेंट आलेला असल्यामुळे आपण डीड वापरला आहे. सब्जेक्ट घेतला आहे ते आणि क्रियापदाचं जे दुसरं रूप होतं त्याचं आपण पहिलं रूप इथे लिहिलेलं आहे. वेंटचं पहिलं रूप आहे गो. शेवटी क्वेश्चन मार्क दिलेला आहे. बहुतेक वेळी व्हॉट सुद्धा वापरला जातो, परंतु व्हॉट आणि विच कधी वापरला जातो तर चॉईस ही व्हास्ट असेल, निवडीसाठी खूप सारे पर्याय असतील तर आपल्याला त्या प्रश्नाची सुरुवात व्हॉटने करायची असते. आणि जर निवडीसाठी लिमिटेड पर्याय असतील तर आपल्याला विचने सुरुवात करायची आहे. पुढे माउंट एव्हरेस्ट इज द हायेस्ट माउंटन इन द वर्ल्ड. माउंट एव्हरेस्ट जगातील सर्वात उंच पर्वत आहे. माउंट एव्हरेस्ट हा शब्द इथे अंडरलाईन केलेला आहे. कोणता पर्वत सर्वात जास्त उंच आहे, इथे आपल्याला विचने सुरुवात करायची आहे. विच इज द हायेस्ट माउंटन इन द वर्ल्ड. आता याचे जे आन्सर आहे ते वरच्या स्ट्रक्चरशी मॅच होत नाही, म्हणजे इथे अशा पद्धतीचाही विचने सुरू होणारा क्वेश्चन तयार करता येतो आणि विच वापरून वाक्याचा पुढचा भाग आपल्याला जसला तसा लिहायचा आहे. जो उत्तराचा सुरुवातीचा भाग आहे तो आपल्याला प्रश्नामध्ये घ्यायचा नाही आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. पुढे आहे हुज. हुज नंतर आपल्याला नाउन घ्यायचं आहे. हुज प्लस नाउन प्लस हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस मेन वर्ब प्लस वाक्याचा उरलेला भाग प्लस क्वेश्चन. हुज म्हणजे कोणाचा, कोणाची, कोणाचे. जर वाक्यातील अंडरलाईन केलेला भाग आपल्याला पोझिशन दाखवत असेल म्हणजेच मालकी दाखवत असेल तर आपल्याला हुज वापरायचा आहे. म्हणजेच वाक्यातील अंडरलाईन भागाची सुरुवात सर्वनामाच्या षष्टीने म्हणजेच माय, युअर, हिज, हर, आवर, देअर किंवा इट्सने झालेली असेल किंवा अपॉस्ट्रॉफीचे चिन्ह देऊन यस जोडला गेला असेल तर अशा एखाद्या नामाने सुरुवात झालेली असेल त्या सर्वनामाची तर आपल्याला हुज वापरायचा आहे. फॉर एक्झाम्पल, ही विल यूज हिज ब्रदर्स बुक्स. तो त्याच्या भावाचे पुस्तक वापरेल. अपॉस्ट्रॉफी असलेला भाग अंडरलाईन केलेला असेल तर आपल्याला तिथे हुजने सुरुवात करायची आहे. भावाचे पुस्तक पोझिशन दिसतं आपल्याला, कोणाचा मालकी हक्क आहे, त्याच्या भावाचा. त्यामुळे इथे आपल्याला हुजने प्रश्नाला सुरुवात करायची आहे. हुज बुक्स विल ही यूज. हुज, हुज नंतर आपल्याला नाउन घ्यायचं आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे जो अंडरलाईन केलेला भाग आहे त्याच्यानंतरचा जो शब्द आलेला असतो तो नाउन असतो आणि ते नाउन आपल्याला हुज नंतर घ्यायचं आहे. इथे आपण बुक्स घेतलेला आहे. त्यानंतर हेल्पिंग वर्ब वाक्यात आलेला आहे विल, ते घेतलं आहे. सब्जेक्ट आहे ही आणि यूज. शेवटी क्वेश्चन मार्क दिलेला आहे. इट इज मीनाज पेन. हा मीनाचा पेन आहे. मीनाज पेन, मीनाचा पेन, मालकी हक्क दाखवतो आहे आपल्याला तो शब्द मीनाज, अंडरलाईन केलेला भाग आणि त्यामुळे आपल्याला हुजने प्रश्नाला सुरुवात करायची आहे. अंडरलाईन केलेल्या भागानंतरचं जे नाउन आलेलं आहे ते आपल्याला हुज नंतर घ्यायचं आहे. हुज पेन, हेल्पिंग वर्ब आहे इज आणि शेवटी आपण इट घेतलेला आहे. हा पेन कोणाचा आहे? नेक्स्ट इज हू. हू प्लस हेल्पिंग वर्ब प्लस मेन वर्ब प्लस क्वेश्चन मार्क. हुचा अर्थ कोण किंवा कोणी असा होतो. वाक्यातील अंडरलाईन केलेला भाग पर्सन म्हणजेच व्यक्तिवाचक नाम दाखवत असेल तर आपल्याला हुने प्रश्नाची सुरुवात करायची आहे. हू हा लिव्हिंग थिंग साठी वापरला जातो. हूच्या स्ट्रक्चरमध्ये सब्जेक्ट नसतो कारण हू म्हणजे कोण किंवा कोणी आणि तो हू म्हणजेच आपला सब्जेक्ट असतो. फॉर एक्झाम्पल, लिटिल दारा वॉज एक्साइटेड. लिटिल दारा उत्साही होती. इथे अंडरलाईन केलेला भाग आहे लिटिल दारा, त्यामुळे आपल्याला प्रश्नाची सुरुवात हुने करायची आहे. हू वॉज एक्साइटेड. सब्जेक्ट
अंडरलाईन आहे, त्यामुळे हुने आपण प्रश्नाला सुरुवात केलेली आहे. हु वॉज एक्साइटेड. हु वापरून वाक्याचा पुढील भाग जसल्यान तसा आपल्याला घ्यायचा आहे. ही इज शाउटिंग ॲट अस. तो आमच्यावर ओरडत आहे. ही हा अंडरलाईन केलेला आहे, तो सब्जेक्ट आहे, त्यामुळे आपल्याला हु वापरायचा आहे. हु इज शाउटिंग ॲट अस क्वेश्चन मार्क. कोण आमच्यावर ओरडत आहे. सीताराम अराइव्ड ॲट द स्टेशन. सीतारामचं स्टेशनवर आगमन झालं आहे. हु अराइव्ड ॲट द स्टेशन क्वेश्चन मार्क. स्टेशनवर कोणाचं आगमन झालं. स्ट्रक्चर मध्ये दाखवल्याप्रमाणे हु नंतर आपल्याला हेल्पिंग वर्ब घ्यायचा आहे. सब्जेक्ट नंतर मेन वर्ब आलेलं असेल तर डू डज डीडचा वापर करायचा नाही. जे मेन वर्ब असेल ते जसल्यान तसं आपल्याला लिहायचं आहे. If you like this video, then subscribe and share it. Thank you.